नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जय माता दी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हिमाचल प्रदेशमध्ये आणि हिमाचल प्रदेशातील कुल्लू मधल्या एक असं अद्भुत आणि दिव्य ठिकाणी आलो आहोत। ते म्हणजे महादेवी तीर्थ वैष्णव माता मंदिरात। हे एक निसर्गाच्या कुशीत वसलेलं मंदिर आणि श्रद्धा, शांतता आणि अध्यात्म यांचा असं अप्रतिम संगम आपल्याला पाहायला मिळणार आहे। महादेवी तीर्थाची येथील आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे निशुल्क भंडारा मिळतो। इथे दररोज शेकडो भक्तांना प्रेमाने प्रसाद दिला जातो। तसेच मंदिराची संस्था आरोग्य सेवा, शिक्षण आणि समाजकार्यात ही सक्रिय आहे आणि जेवण पण इथला भंडाऱ्यातील खूप छान असतो। कुल्लू मनाली हायवेवर असलेलं हे मंदिर 1960च्या दशकात स्वामी सेवकदास यांनी बांधलं गेलं होतं। जम्मूच्या वैष्णवदेवी मधील गुफेसारखं इथलं वातावरण आहे। इथूनच पुढे आपण दर्शनासाठी जाणार आहोत, पण आपल्याला थोडं वाकून आतमध्ये शिरावं लागणार आहे आणि कॅमेरा हा गुफेत शिरताना थोडा कमी प्रकाश आहे। तसेच आतमध्ये आल्यावर देवीची अप्रतिम मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। देवीच्या ओटीच्या सामानासोबतच येथे प्रत्येक जण तूप घेऊन येत असतो आणि येथे तूप अर्पण केले जाते। मंदिर परिसर खूप मोठा आणि नीटनेटका आहे। इथे देवीच्या 9 रूपांची मंदिरे सुद्धा आहेत। हनुमान, शिवशंकर, राम, सीता, लक्ष्मण आणि अनेक देवदेवतांची दिव्य मूर्ती सुद्धा आहे। प्रत्येक देवालयात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते आणि साधेपणातही खूप भक्तिभाव आहे। आपण इथे जर बसून ध्यान केलं तर मन शांत करण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे, कारण डोंगर, पाऊस आणि मंदिरे एकदम वातावरण असं दिव्य आहे। मंदिराचा गाभारा तसेच जी छत आहे ते संपूर्ण येथील देवदाराच्या झाडाची लाकडापासून हे कोरीव काम करून बनवलेलं आहे आणि अत्यंत सुंदर आणि बारीक असं कोरीव काम आहे। प्रत्येक छताची डिझाईन वेगवेगळी आहे आणि खरंच खूप सुंदर असं वाटतं। मित्रांनो, खरंच सांगते, या जागेची शांतता आणि सकारात्मक ऊर्जा शब्दात सांगता येत नाही, कारण इथे आलं की मन असं रिकामं झाल्यासारखं वाटलं आणि देवीच्या चरणी सगळं अर्पण केल्यासारखं वाटलं। आता आपण वरच्या भागाकडे जात आहोत। तिथे शिव गुफा आहे आणि इथे शिव, शनी आणि भैरव देवतांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते। खूप शांत आणि शक्तिशाली वातावरण आहे। येथे नवग्रहाचे मंदिर सुद्धा आहे। आता आपण शिव गुफेमध्ये आलो आहोत आणि इथे शिवलिंग सुद्धा आहे आणि शिवमूर्ती आहे। तसेच इथे एक पारदर्शक असं शिवलिंग पाहायला मिळालं। इथे शनिदेवाची मूर्ती आहे आणि येणारा प्रत्येक जण स्वतःच्या हाताने शनिदेवाचे स्नान तेलाने करत असतो।
आपल्या समोर ही जी नदी दिसत आहे ती मंदिराच्या मागील बाजूस वाहणारी बियास नदी आणि सभोवतालची हिमालयाचे डोंगर पाहायला मिळते. हे दृश्य पाहून आपलं मन खरंच खूप शांत होतं. थंडगार वारा सुटलेला आहे आणि खरंच नुसतं दर्शन नाही तर मनशांती मिळवण्यासाठी हे ठिकाण खरंच उत्तम आहे. शिव गुफेतून बाहेर पडल्यानंतर हा खाली जाण्यासाठी रस्ता आहे आणि तिथूनच आपल्याला विश्वविराट दर्शन घ्यायला मिळतं आणि त्यानंतर या संग्रहालयातून आपण खरेदी करू शकतो. तर मित्रांनो, हा होता महादेवी तीर्थ वैष्णव माता मंदिराचा दिव्य प्रवास. जर तुम्ही कुल्लू मनालीला येत असाल तर हे ठिकाण नक्कीच चुकवू नका. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी.